हॅलो अँड नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज जे टेरेसवरचं जे गार्डन आहे तर त्याची डीपली क्लिनिंग करणार आहे आणि टोटल मेकओव्हर करणार आहे, कलर वगैरे करणार आहे मी. तर जे काही एक्स्ट्राचे जे वाढलेले सगळ्या वेली झाडं जे काही आहेत ते पूर्ण बऱ्यापैकी मी आता कट करून टाकणार आहे. ही गोकर्णाची वेल आहे आणि हिला पण मी आता बऱ्यापैकी मी कट करून टाकते आणि मला इथून आता दुसरीकडे मला ते ठेवायचे आहे. तर मी बरीचशी झाडं कट केली, थोडं मोकळं केलं आणि आता मला कलर करायचा असल्यामुळे मला बराचसा वेळ लागला ह्या कामासाठी. तर ज्या काही वेली वगैरे आहेत ज्या खूप जास्त वाढल्यात तर त्या मी कट करून टाकणार आहे पूर्णच आणि थोडंसं झाडांची पण कुंड्यांची जागा बदलून घेणार आहे पूर्ण आता. ह्या ठिकाणी पण खूप जास्त असं दाट झाडं रोपं वगैरे आलेली आहे तर ते पण काढायचे. तर तिथे काही बसलेलं आहे कारण काही जाऊन बसू शकतं, सरडे वगैरे तर असतातच आणि पाली खूप साऱ्या आहेत. त्यामुळे मग मी त्या मोठ्या ह्याच्यानेच काढलेत ते सगळे आणि त्यानंतर हे पर्पल हार्टचे त्या ठिकाणी होते तर ते पूर्ण काढून मग जे काही वाटले व्यवस्थित तर ते मी परत कुंडीत लावून घेतले आणि पूर्णच आता मी सगळं क्लीन करणार आहे सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळं मला क्लीन करायला बऱ्यापैकी म्हणजे माझा पूर्ण दिवसच गेला कारण खूप जास्त घाण झालं होतं आणि चांगलं पोतभर सामान म्हणजे झाडांचा कचरा वगैरे निघलेला आहे. तर खूप जास्त गोंधळ झालेला. तर हे पूर्ण मी सगळं साफ करून घेते आणि ऊन होतं भरपूर, गरमी भरपूर होत होती. तर हे सगळे झाडं मी पायऱ्यावरती ठेवून देते आणि आता ह्या ठिकाणी तर पालींचं म्हणजे घरच होतं. तर हे पूर्ण मला काढायला बराच वेळ लागला आणि कुंड्या पण खूप जड आहेत त्यामुळे ते थोडा वेळ लागला सगळं आवरून वगैरे ठेवायला. तर जे एक्स्ट्रा वगैरे वाढलेले झाडं आहेत, वेली आहेत तर त्या मी बऱ्यापैकी कट केल्या आणि झाडांची आता जागा वगैरे बदलली. तर खूप दिवसापासून ठरवलं होतं की मला कलर वगैरे करायचं आहे, पण आज तो दिवस आला आहे आणि वरचं जेव्हा मी टेरेसचं छान कलरिंग वगैरे केलं, झाडांनी ठेवलं इतकं छान वाटत होतं. त्यामुळे मग ह्याचासुद्धा नंबर लवकर लागला कारण वरचं खूप छान वाटत होतं आणि त्याच्या तुलनेत खाली पाहिलं तर मग खूपच विचित्र वाटायचं कारण खूप झालंही होतं घाण. त्यामुळे म्हटलं थोडी याची क्लिनिंग करावी. गेला तर गेला दिवस, पण थोडं पूर्ण झाल्याच्या नंतर खूप छान झालं आहे म्हणजे पूर्ण क्लिनिंग आणि कलरिंग वगैरे झाल्याच्या नंतर. तर हा नागतोडा होता, ती झाडं वगैरे हलवताना तो उडून तिकडे गेला. त्यानंतर हे सगळे मी झाडं काढले, पूर्ण काही होते ते वरती ठेवले इथे आणि बाकीचे जे काही होते ते मग पायऱ्यावरती ठेवलेत मी म्हणजे सीडीवरती. तर आणि ह्या ठिकाणचं पण पूर्ण काढलं हे सगळं आणि चांगलं एवढं पोतं भरून पूर्ण वेलीचा जे काही झाडांचा वगैरे कचरा आहे ते. तर हे सगळं झालं आहे आणि आता पूर्ण मी धुवून घेणार आहे कारण चिखल बराचसा जमा झालेला होता. तर हे सगळं काढून धुवून घ्यायचे स्वच्छ. धुवून घेतल्याच्या नंतर मग पुसून घेते आणि पुसून घेऊनच मग मी कलर लावणार आहे.
त्या साईडच्या पायऱ्याच्या समोरच्या साईडच्या ज्या कुंड्या होत्या तर मी ह्या साईडला ठेवल्यात आणि त्यानंतर धुवून घेतल्याच्या नंतर मग मी पुसून घेते, कारण पुसून घेतल्यावर थोडं स्वच्छ निघते. जे काही माती वगैरे कचरा वगैरे जे काही राहिलेला आहे तर ते, आणि पुसलेलं पाणी म्हणजे तिथल्या मातीचंच असल्यामुळं मग ते झाडांना वगैरे मी यूज केले ते पाणी. तर हे सगळं पुसून घेतलं. ऊन खूप होतं भयानक. मला हे काम करायला पूर्ण म्हणजे सकाळी मी 9-9:30 वाजता सुरू केलं तर माझं हे काम म्हणजे क्लिनिंगचंच काम मला 2 वाजले. आणि त्यानंतर मग थोडा ब्रेक घेऊन मग मी कलर दिला. कलर मी 4:30-5 वाजता दिला. तर कलरमध्ये बराचसा गोंधळ झाला आहे कलर देताना. जे सुरुवातीला डिसाईड केला होता तो कलर पूर्ण म्हणजे पुरलाच नाही कलर. त्यामुळे तो अर्धवट ठेवून मग मला परत दुसरा नवीन कलर आणावा लागला. आणि नवीन कलर देऊन झाल्याच्या नंतर ना इतकं सुंदर दिसत आहे. तर विचार केला होता की हा कलर द्यायचा आणि आतमध्ये दुसरा, पण हा कलर मला एवढ्यातच संपला. त्यामुळे मग हा पट्टा एक तेवढा राहू दिला सीडीच्या खालचा आणि बाकी दुसरीकडचा मग मी चेंज केला. तर ते पूर्ण म्हणजे मी नवीनच कलर आणला आहे मी यासाठी. तर हे सगळं हे झाल्याच्या नंतर ना म्हणजे खूप सुंदर दिसत आहे. आणि स्टार्टिंगला जो असा दिसत होता माझा जे टेरेस, तर कलरिंग केल्याच्या नंतर इतकं छान दिसत आहे आणि मला खूप आवडलं पर्सनली. तरी तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की मी कलर दिलेला आता म्हणजे खूप सारं म्हणजे मला खूप पूर्ण दिवसच लागला या सगळ्या कामामध्ये. तर खूप जास्त घाण झालं होतं, पण कलर दिल्याच्या नंतर ना इतकं सुंदर दिसत आहे, इतकं छान आणि प्रसन्न वाटत आहे, खूप सुंदर दिसत आहे. तरी तुम्हाला हा चेंजेस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि कलर दिलेला कलर पण कसा वाटला, स्काय ब्लू कलर आहे. आणि कसा वाटला हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्याच्या खाली हा पट्टा मी असाच राहू दिला, कारण तोही छान दिसत आहे थोडासा चेंज म्हणून. आणि ह्या साईडला पूर्ण मग स्काय ब्लू दिला आहे. तर वर गच्चीवरून हे असं दिसत आहे पूर्ण, खूप सुंदर दिसत आहे. मला पर्सनली खूप आवडला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.